आहे सिंधुदुर्गमधून। सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे। मुसळधार पावसाने सिंधुदुर्गला झोडपलाय। समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नका, हवामान विभागाकडून मच्छीमारांना आवाहन करण्यात आलं आहे। मुसळधार पावसाने सिंधुदुर्गला झोडपून काढला आहे। मात्र आता जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत। सिंधुदुर्गमध्ये दुसऱ्या दिवशीही रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। नागरिकांनी योग्य ती कारवाई घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। समुद्रात ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहणार असल्याने मच्छीमारांना समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असा इशारा देण्यात आलाय। आपले प्रतिनिधी सुरेश कौलगेकर आपल्या सोबत जोडले। तर सुरेश, आता सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे, मच्छीमारांना आवाहन करण्यात येत आहे, काय अधिकची माहिती? सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल रात्रभर पावसाने झोडपून काढलंय। संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक भागात हे तालुक्यामध्ये झोडपून काढलेले चित्र दिसतंय। विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशीही आज हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केलाय। समुद्रात मच्छीमारांनी जाऊ नये, 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहतील असा इशारा हवामान विभागाने दिला आहे। त्याचबरोबर प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय की नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये असं हे आवाहन हे प्रशासनाने केले दिसतंय। मात्र काल बघितलं तर मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साठलं, त्यामुळे नागरिकांची मोठी धांदल उडालेली चित्र संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिसतंय। एकंदर पाहिलं तर आज दुसऱ्या दिवशी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केल्याने आजही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। नीलम, आणखीन काही वाहतुकीवरती याचा काही परिणाम झालेला पाहायला मिळतोय का? त्या संदर्भात काय माहिती? निश्चितच बघितलं तर जो पावसाच्या सरी आहेत त्या मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे जिथे सकल भागात पाणी साचतं आणि त्यामुळे वाहतुकीवर त्याचा निश्चितच परिणाम होतो। कारण पावसाचं पाणी हे साठल्यामुळे वाहतुकीला अडचण होते। कारण मोठ्या प्रमाणात सकल भागात हे पाणी साठलेलं चित्र हे कुडाळ असेल, मालवण असेल, सावंतवाडी असेल आणि दोडामार्ग असेल, इथे मोठ्या प्रमाणात घडलेलं दिसतंय। त्यामुळे वाहतुकीला थोडाफार परिणाम झालेला दिसतोय। सुरेश, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। आणखीन एका बातमीसाठी आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे।